सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये ॲडव्होकेट तौसिफ शेख आहेत. तौसिफ भाई, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जे महिलाचा हिजाब ओढून जो तिचा अपमान केला आहे त्या संदर्भात आपण काय माहिती देणार? हे बघा, या आपल्या भारत देशामध्ये कुठल्या सर्वसामान्य माणसाने नाही तर एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने ज्यांनी आपल्या देशाच्या संविधानाची शपथ घेतली आहे त्या संविधानाची पायमल्ली त्यांनी आपल्या भगिनीचा, जे की एक डॉक्टर महिला आहे, तिच्या थेट आबरूवर हल्ला केला आहे, तिच्या इज्जतीवर हात घातला आहे. या विरोधामध्ये हा कुठला राजकीय लढाई नाही, ही कुठली धर्माची लढाई नाही, हे कुठली सत्तेची लढाई नाही. हे एका स्त्रीच्या सन्मानासाठी आम्ही आज सकल हिंदू मुस्लिम समाजाच्या वतीने आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या बाहेर जोडो मारो आंदोलन, आमचे स्वातीताई गायकवाड आहेत, शबाना आपा आहेत, मुमताज आपा आहेत, या महिलांच्या नेतृत्वाखाली हे सकल हिंदू मुस्लिम समाजाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करून आम्ही या माध्यमाद्वारे थेट इशारा देऊ इच्छितो की आमची मागणी माफी बिफी तर काय नाही, आमची कायद्याचं राज्य आहे, हे संविधानाचं राज्य आहे. आमची या माध्यमाद्वारे राष्ट्रपतींना मी लेखी पत्र दिलं आहे की असल्या हे जे मनुस्मृतीचे लादणारे जे लोक आहेत, हे नितीश कुमार, ह्याच्यावरती नॅशनल कमिशन ऑफ वुमन यांनी सुमोटो दखल घेऊन ह्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करून ह्याची मुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करून ह्याला जेरबंद करण्यात यावं, अन्यथा आमचा हा लढा सुरूच राहील. जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत कायदेशीर लढाई आम्ही लढतच राहू आणि गरज पडली तर रस्त्यावर सुद्धा उतरू. कारण ह्या घटनेनंतर, हा नुकताच घडलेली घटना आहे, 15 तारखेनंतर त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक सदस्य मंत्री असं म्हणतो की क्या हो गया, सिर्फ हिजाब को तो हाथ लगाया, कोई दूसरी जगह हाथ नहीं लगाया. मी या माध्यमाद्वारे सांगू इच्छितो, अरे इतकी मस्ती कोण सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. हात आम्ही थेट इशारा देतो, दम समजायचं तर समजा, दुसरीकडे कुठं हात लावायची जर सोच जरी असेल ना तर हात लावून दाखव, वो हाथ काटने का काम हम इस माध्यम से करेंगे. अशा प्रकारचं सर्वसामान्य माणसाने जर कधी हे कृत्य केलं असतं तर काय झालं असतं? हो, हे आमची यासाठीच तर आमचं ऑब्जेक्शन आहे की जर हेच कृत्य कुठल्या जर अल्पसंख्याक समाजाच्या माणसाने शेख सय्यद खान यांनी केलं असतं, आत्तापर्यंत त्याला दहशतवादी म्हणून नाही त्या ठिकाणी त्याला घेऊन गेले असते, त्याची दिंड काढली असती. आणि फक्त मुख्यमंत्री आहे म्हणून त्याला काही कायद्यामध्ये एक्झम्पशन आहे का? आम्ही खपवून घेणार नाही. CM असो किंवा PM असो, त्याच्यावरती गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.